ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी. सेवेकरता घेतलेला अभंग मुक्ताबाईचा आजचा अभंग आहे. सकल संतांहून श्रेष्ठ संत मुक्ताई, वयानं लहान पण अधिकारानं सर्वात मोठी अशी मुक्ताई 1400 वर्ष आयुष्य लाभलेल्या सांगदेवाला उपदेश करते. 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई 1400 वर्षाच्या सांगदेवाला उपदेश करते. काय डिफरन्स आहे बघा. हा डिफरन्स कशाचा आहे? हे अंतर कशाचं आहे? हे अंतर ज्ञानाचं आहे, वयाचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1400 वर्षाचं आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थानं आत्य आयुष्याचं हे प्रतीक आहे. जीवाला बक्कळ आयुष्य मिळतं, कोण 100 गाठतं एवढं आयुष्य मिळतं. त्या आयुष्यामध्ये सत्ता, संपत्ती, धन, दौलत, मान, सन्मान, मरातब सगळ्या गोष्टी मिळवतात. पण आत्मज्ञानानं, स्वरूपाच्या ज्ञानानं स्वतःला ओळखण्याची कमी पडतात. अज्ञानी आहेत अशांची संख्या जास्त आहे. आजकाल जगामध्ये काय चाललेलं आहे? हेच चाललेलं आहे. सगळे आहेत, सत्ता, संपत्ती, सगळ्या गोष्टी आहेत, पण आत्मज्ञान नाही. बर, जिथं आत्मज्ञान मिळवलं, जिथं आत्मज्ञान प्राप्त केलं, ते सगळ्या गोष्टी फोल आहेत. इतर ज्ञान शून्य आहेत. समर्थ रामदास स्वामी सांगताना सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि तेवढीच कमतरता चांगदेवाजवळ होती. आणि म्हणून मुक्ताईने जो उपदेश केला ना चांगदेवाला, म्हणे मुक्ताई जाड चांगली अंतरीची खूण. आत्मज्ञान समजून घे. आत्मज्ञान नसेल तर सर्व फोल आहे. उगीच रिद्धी सिद्धीच्या पाठीमागे लागू नकोस. सिद्धी लावी पिसे कोणात या पुसे, सिद्धी लावी पिसे कोणात या पुसे, सिद्धी लावी पिसे कोणात या पुसे, सिद्धी लावी पिसे कोणात या पुसे. नेरे राज हंसे पाणी काय, पाणी काय, नेरे राज हंसे पाणी काय, पाणी काय. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नेले राज हंसे पाणी काय, पाणी काय, नेले राज हंसे पाणी काय, पाणी काय. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नेले राजहंसे पाणी काय. राजहंसाची भूमिका काय? नीर आणि क्षीर निवडण्याची ताकद राजहंसाजवळ असते. आणि तेच जर राजहंसानं क्षीर सोडून जर नीर घेऊन गेला, म्हणजे दूध टाकून जर पाणी घेऊन गेला, तर त्या राजहंसाला राजहंस म्हणण्यात काय अर्थ आहे का? तसं रिद्धी सिद्धी म्हणजे परमार्थिक मार्गाला अडवणारे घटक आहेत. सद्गुरु कृपेने एक गोष्ट करता येते, नीर आणि क्षीर निवडण्याची ताकद निर्माण होते. या ठिकाणी क्षीर म्हणजे आत्मज्ञान आहे, नीर म्हणजे रिद्धी सिद्धी आहे. काय निवडायचं निवड. असा गोड उपदेश मुक्ताईनं 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं 9 वर्षाच्या. बरं, आजच्या अभंगातून भीती घातलेली आहे. भीती कारण जीवाचा ताळतंत्र सुटलेला आहे. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामाच आहे, जिथं मी जन्माला आलोय तिथं मी मरणारच नाही. आणि प्रत्येकाचा भ्रम असा निर्माण झालाय, मी जन्माला आलोय तिथं सृष्टीची निर्मिती झाली, मी सृष्टीला सुरुवात झाली, मी मेलो की सृष्टी संपणार आहे.
जीवा नको भ्रमात राहूस. तुझ्यासारखे किती आली किती गेली. माटी कहे कुम्हार से तू क्या रौंधे मोहे. माटी कहे कुम्हार से तू क्या रौंधे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तू. माटी कहे कुंभार. कुंभार दादा काय करतो, माती तुडवत असतो, चिखल तुडवत असतो घट निर्माण करण्यासाठी. पण तीच माती त्याला उपदेश करते, कुंभारा अरे तू काय मला तुडवतोयस. एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो है. अरे अशी किती गाडली तुझ्यासारखी, तू काय मला तुडवतोयस. आतापर्यंत गाडतच आले मी आणि इथून पुढे गाडत राहणार आहे. ए जीवा कान उघडे ठेवून ऐक. अश्वत्थामा व्हायला जाऊ नकोस. क्षणभंगूर नाही बरवस. क्षणभंगूर नाही भरवस. वारे सावध तोडा मायाशा. अरे सावध थोडा मायाशा. काही नचले मग गळा पडेल फासा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. गोविंदा वासुदेवा रामा गोविंदा वासुदेवा. पुढे हुशार थोडा आहे उळसागा. श्री हरी रामा गोविंदा वासुदेवा. श्री हरी रामा गोविंदा वासुदेवा. क्षणभंगूर नाही भरवसा. कधी उचकी येईल गॅरंटी नाही. उचकीचा अर्थ कळला का. उचकीचा अर्थ कळला का. आत्ता होता राव आत्ता होता गेला. आमच्या हातात जन्म नाही, आमच्या हातात मृत्यू नाही. आमच्या हातात एकच गोष्ट आहे, जन्म आणि मृत्यूच्या मधलं अंतर. ते कसं सार्थकी लावावं, परमार्थिक मार्गावरून कशी वाटचाल करावी, ह्या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या अंतरात लक्षात घ्यावं आणि जीवनमुक्त व्हावं. आणि म्हणून गांभीर्यानं मुक्ताई म्हणते, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते सावध राहा. सुदैवानं भगवंताच्या कृपेनं तुला हा मनुष्य देह लाभलेला आहे. मनुष्य देह, एक गोष्ट लक्षात ठेव, मनुष्य देह उगीच लाभलेला नाही, उगीच लाभलेला नाही. काहीतरी आमच्या हातून पुण्याचं कर्म घडलेलं आहे म्हणून हा मनुष्य देह लाभलेला आहे. कशाला वाया घालवायचं. कारण याच देहातून तो प्राप्त होतो, याच देहाच्या माध्यमातून तो प्राप्त होतो. नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. याच नरदेहाच्या ज्ञानानं त्याला कळता येतं, प्राप्त करता येतं, किंबहुना तो होता येतं, देव होता येतं. कशाला वाया घालवतोयस. तू सहज आलायस का. किड्या मुंग्याप्रमाणे हा मनुष्यदेह मिळालाय का. कुत्र्या वांजरासारखा हा मनुष्यदेह मिळालाय का. मनुष्यदेह मिळण्यापाठीमागचं प्रयोजन फार वेगळं आहे. आम्हाला मनुष्यदेह उगीच मिळालेला नाही. गेल्या जन्मी आमच्या हातून पुण्यकर्म घडले, गेल्या जन्मी आमच्या हातून भूतदेह घडलेले आहे आणि म्हणून या जन्मी मनुष्यदेह मिळाला. तू वाया घालवण्यात काही अर्थ नाही. कारण मनुष्य जन्म म्हणजे एक पूल आहे, त्या पुलावरती घर बांधून राहण्यापेक्षा पूल ओलांडून मुक्तीच्या वाटेने जर गेलो तर आम्ही जीवन मुक्त झालो. विठाला 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 विठाला. हो. आणि म्हणून मुक्ताबाई गांभीर्यानं भय घालते, भीती घालते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना, भल्या भल्या शब्दार्थ लक्षात ठेवा. बर, संतांनी भीती घातली, घालू नये का. ए बाबा, या रस्त्याने निघाल्यास बरे, या रस्त्यात मोठे मोठे खड्डे आहेत, पावलं जपून टाकलं तर खड्ड्यात जाशील आणि मरशील. भीती घालू नये का. जर भीती घालत नसली तर संत कसले. समजून घ्या,
बरं समजा तुमच्या मनधरणीसाठी संत मंडळी म्हणजे कशाला काळजी करतोय, जा बिंदास जा, खड्डा नाही काटा नाही कुठा नाही जा. अरे समजा तू डोळं झाकून गेला, डोळं झाकूनच जाणार ना नाही म्हणल्यावर. कोण डोळं उघडून जाणार आहे, डोळं झाकूनच जाणार. तू डोळं झाकून गेलास आणि खड्ड्यात गेलास आणि मेलास, बिघडलं कुणाचं, नुकसान कुणाचं, तुझंच आहे ना. संतांनी भीती घालण्या पाठीमागचं कारण काय, जाग होणं आपल्या हातात आहे, खड्डा चुकवणं आपल्या हातात आहे, समजून घ्या. आणि म्हणून ते सांगतात या रस्त्यानं जाताना खड्डे आहेत, हा रस्ता व्यवस्थित आहे, जाणं आपल्या हातात आहे, कुठल्या रस्त्यानं जायचे आपल्या हातात आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये रस्ता दाखवणारा अत्यंत महत्वाचा आहे. आता गुरु शिष्य परंपरेमधली एक महत्वाची गोष्ट सांगतो. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर सद्गुरू हवा का तर हवाच, सद्गुरू हवा का तर हवाच. पण तो सद्गुरू शोधत असताना राजयोगी मार्गाने आलेला असावा, परंपरेनं आलेला असावा. उगीच माऊलींनी परंपरा सांगितलेली नाही आपल्या हरिपाठाच्या शेवटी, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असावा. जर मिळत नसेल तर मग काय करावं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सद्गुरू जीवनामध्ये असावा तर असावा, पण सद्गुरूच्याच भरोशावर राहू नये. सद्गुरूच्या भरोशावर कारण बघा प्रत्येकाचा मार्ग ठरलेला आहे. आमच्या बरोबर सद्गुरू येतील, सद्गुरूच्या भरोशानं, सद्गुरूच्या कृपेनं, सद्गुरूच्या आशीर्वादानं, किंबहुना सद्गुरूच्या साधनेनं शिष्य त्यांच्या बरोबर जाईल. काळजी नाही, चिंता नाही. पण सद्गुरूचा रस्ता बदलल्यावर शिष्यानं काय करावं. म्हणून प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं. आणि स्वयंप्रकाशित होण्यासाठी तर ज्ञानेश्वरी गाथ्यांसारखे ग्रंथ आहेत. आज जर सद्गुरूला शोधायला गेलो नाही म्हणजे सद्गुरू सगळं सद्गुरूच्या भरोश्यावर राहूया, सद्गुरूवर टाकून देऊया, त्या योग्यतेचा पेलणारा सद्गुरू पाहिजे ना या युगात. आणि म्हणून सद्गुरूंच्या भरोश्यावर न राहता संगत सद्गुरूंची करावी. जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत सद्गुरू बरोबर वाटचाल करावी. पण सद्गुरूंचा मार्ग थांबल्यानंतर मात्र पुढे आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. इतकं स्वयंप्रकाशित आपण व्हावं. म्हणून सद्गुरू कडून काय करावं तर स्वयंप्रकाशित ज्योत प्राप्त करून घ्यावी, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. जसं मुक्ताईनं चांगदेवाला जो उपदेश केला आत्मज्ञानाचा, समजून घ्या. स्वयंप्रकाशित व्हावं आणि आपला परमार्थिक वाटचाल करावी. विठाला 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 विठाला. हो, समजून घ्या. मार्गात आडवे येणारे जे घटक आहेत, कोण कोण परमार्थिक मार्गात आडवे येणारे घटक कोण कोण आहेत. काम क्रोधादी विकार आहेत. हो, कल्पना नावाची सुसर आहे, तिची मिठी सोडिता सुटेना. अविद्या आहे, अविद्येचा पूर आहे, वेगी ओसरेना. मुक्ताईनं भीती घातली, भीती लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. हो, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडी, ते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडी, ते भली 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 भले भली या शब्दाचा अर्थ कळला का. 2 वर्षापूर्वी अशीच एक लाट आली होती. जशी भवनदीची लाट मुक्ताने सांगितली तशीच एक 2 वर्षापूर्वी लाट आली होती. त्या लाटेत भली भली गेली. मृत्यू श्रीमंत गरीब बघत नाही, मृत्यू ज्ञानी अज्ञानी बघत नाही, मृत्यू जवळ वशिला चालत नाही, काहीही पर्याय नसतो, तो स्वीकारावाच लागतो. हे तर सत्य आहे. जीवनाचं सगळं बाकी सोडा. किती ज्ञान आहे, किती आत्मज्ञान आहे, किती वैद्यकीय ज्ञान आहे, किती व्यापाराचं ज्ञान आहे, किती प्रापंचिक ज्ञान आहे, सोडा. हे सगळं फोन आहे, हे सगळं भ्रम आहे. एकच सत्य आहे, जिथं जन्माला आलोय तिथं मी मरणार आहे, हे विसरू नका. आणि त्या सत्याला भिवून तर आम्ही पळतोय. आम्ही जे भ्रमात वावरतोय ना, मी मरणारच नाही या भ्रमात जे वावरतोय ना, ते भ्रमात वावरण्याचे कारण महत्वाचं लक्षात घ्या. आम्ही मृत्यूला घाबरतोय आणि ती भीती पुसट व्हावी, ती भीती नष्ट व्हावी म्हणून आम्ही भ्रमात जगायला आवडतं आम्हाला. समजून घ्या. कुणाला मृत्यू आवडतो? आवडत नाही, पण स्वीकारावा लागतो, पर्याय नाही.
पण त्याला वाचवण्यासाठी लांब पळतोय आम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यापासून वाचण्यासाठी कितीही पळा पळणं आमच्या हातात आहे. पण एक ना एक दिवस तो पुढे आडवा येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे, हे विसरू नका. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघारे देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, शरण रिघारे देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून. का अंतिम समयाला कोणी येत नाही. भली भली गेली, पण अंतिम समयाला कोण आलं नाही. अंतिम समय म्हणजे शेवटचं घर, आपलं शेवटचं घर. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. आपलं घर कळलं का? आपलं घर काय आहे? तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्या घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण दुसराई डाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या पायी या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती, म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण दुसराई ठाई. या संसारा पायी, 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 संसारा पायी, या संसारा पायी.
वा. पंकज दादा खूप गोड खूप गोड खूप गोड. म्हणे तुकड्या घोडे हत्ती भली भली या शब्दाचा अर्थ सांगतोय. म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. आणि शेवटचं घर कुठलं? तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारण. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. स्मशानभूमी कुठे आहे? गावात आहे का गावाच्या बाहेर आहे? गावाच्या बाहेर. कुठे आहे बाबा? गावाच्या बाहेर. गावात आहे का गावाच्या बाहेर आहे? बाहेर. बाहेर आहे वे. बाहेर नाही बांधायची. जे आर काढा, फतवा काढा, ग्रामसभा घ्या. स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधण्याऐवजी गावाच्या चौकात बांधायची. जाता येताना पेटताना दिसलं की बरोबर ताळ्या येते बघा. ते आल्या खाल्या खाल्या का किती तुम्हाला घर कुठं जायचंय शेवटी? मेल्यावरती आपलं घर गावाच्या. कबीरदासाचा इतका गोड दोहा, इतका गोड दोहा आहे. मुक्ताईनं जो संदेश दिलाय भव नदीचे. भव या शब्दाचा अर्थ सांगतोय मी. भव म्हणजे दुःख. अरे कुठलं दुःख? कुठलं दुःख? जन्मापासून मृत्यूअखेर मधल्या अंतरामध्ये येणारं दुःख. लांब नाही. तुकोबराने तर स्पष्टपणे सांगितले जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. दुःखाशी कारण जन्म घ्यावा. आयुष्यभर तर दुःख भोगायचं आहे. पण अंतिम प्रवास सुद्धा दुःखातच होत असतो. कारण जन्म जर दुःखात झाला तर शेवट दुःखात हा होणारच. पण कुणाचा होणार? ज्यानं देहबुद्धीनं ग्रासलेला आहे त्याचा शेवट दुःखात होणार. आणि तो शेवट सांगताना कबीरदास इतक्या परखडपणे आणि विदारक सांगतात. किती गोड दोहा आहे का? अल्लाह मौला अल्लाह करनी करे क्यों डरे. करनी करे क्यों डरे. कर करके क्यों पछता. पेड़ बोए बबूल के तो आम कहां से खाए. पेड़ बोए बबूल के तो आम कहां से खाए. पेड़ बोले बबुल के तो आम कहाँ से खाए. पेड़ बोले बबुल के तो आम कहाँ से खाए. करनी करे क्यों डरे. करनी करे क्यों डरे. कर करके क्यों पछताए. कर करके क्यों पछताए. पेड़ बोए बबूल के तो आम कहां से खाए. पेड़ बोए बबूल के तो आम कहां से खाए. पेड़ बोले बबुल के तो आम कहाँ से खाए. पेड़ बोले शेवटचा बबुल प्रवास आहे के का? तो शेवटचा आम कहाँ प्रवास. से खाए. मित्र बंधू जलपान तक. मित्र बंधू जलपान तक. बीवी रहेगी मकान तक. बेटा आएगा अग्निदान तक. घर के सभी शमशान तक. मित्र बंधू जलपान तक. बीवी रहेगी मकान तक. बेटा आएगा अग्निदान तक. घर के सभी शमशान तक. उससे आगे भजन ही तेरा साथी. उससे आगे भजन ही तेरा साथी. भजन के बिना अकेला जाए. भजन के बिना अकेला जाए. ये 2 दिन का मेला रहे. पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. पेड़ बोले बबुल के तो आम कहाँ से खाए. पेड़ बोले बबुल के तो आम कहाँ से खाए. मित्रबंधू जलपान तक. मित्र परिवार कुठेपर्यंत? खिसा गरम आहे तोपर्यंत. कबीरदासाने किती सत्य मानले बघा. मित्रबंधू जलपान तक. बीवी रहेगी मकान तक. बायको कुठेपर्यंत?
शेवटच्या प्रवासाला बायको फक्त दारापर्यंत, तिथून पुढे ते येत नाही. बेटा आएगा अग्निदान तक. पोरग कुठपर्यंत? अग्निदारापर्यंत. घर का परिवार सभी स्मशान तक. सगळा परिवार कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. तिथून पुढं प्रवास तिथंच थांबलाय का आपला? या देहाचा प्रवास स्मशानभूमीपर्यंत आहे, पण या देहाचा प्रवास संपला की आपला प्रवास सुरू होतो. उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना केला जाए ये 2 दिन का मेला रे. तिथून पुढं या देहाची चलती थांबली. या देहाचा प्रवास थांबला. कुठं थांबतो तर स्मशानभूमीत. स्मशानभूमीत हा देह थांबला की खऱ्या अर्थानं तुमचा आमचा प्रवास तिथून पुढे सुरू होतो. आणि बरोबर काय नेतो? काय मंडळी म्हणतात, काय म्हणले जन्माला येताना घेऊन आलाय म्हणून जाताना घेऊन जाणार आहे. वेडा आहेस का? सगळं इथंच ठेवायचं आहे. मी त्याच्या विरोधात बोलतो नेहमी. मी नेहमी विरोधात बोलतो. मीराबाईचा गोड दोहा आहे, क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. बघा, क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. हे कशासाठी सांगितलं माहितीये का संतांनी? आपल्यामध्ये विरक्ती निर्माण व्हावी, आपल्यामध्ये वैराग्य निर्माण व्हावं, याच्याबद्दल अनासक्तता निर्माण व्हावी या शरीराबद्दल, म्हणून संतांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्या उलट मी सांगत असतो, बाबा रे, येताना भरपूर घेऊन आलोय आणि जाताना भरपूर घेऊन जाणार आहे. विठ्ठल विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो.